राज्यसभेवर निवडून गेलेले पार्थ अजित पवार यांचा शपथविधी पार पडला. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव यांनी खासदार पार्थ पवार यांना शुभेच्छा दिल्या. एका बाजूला पार्थ अजित पवार यांचा शपथविधी आणि दुसऱ्या बाजूला राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजित पवार यांची पोटनिवडणुकीची रणनीती. या दरम्यान राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्राताई पवार, खासदार पार्थ पवार, पक्षाचे वरिष्ठ नेते यांच्या बैठकीत राज्याचे राष्ट्रवादी पक्ष प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव यांचा सहभाग होता. ठाणे जिल्ह्याचे गोरगरिबांचे कैवारी, सर्वधर्म समभावाचे लोकप्रिय नेते प्रमोद हिंदूराव यांनी महाराष्ट्रात राष्ट्रवादी पक्षाची धुरा यशस्वी सांभाळून अजित पवार यांच्या कुटुंबियांना मोलाची साथ दिली आहे. ग्रामीण आणि शहरी भागात मोठा कार्यकर्ता संच असलेला नेता प्रमोद हिंदूराव हे वरिष्ठ राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय नेतृत्व समवेत पक्षाची उभारणी करण्यासाठी विचार विनिमय बैठकीत सामील झाल्याने कार्यकर्त्यात उत्साही वातावरण आहे. राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या पोटनिवडणुकीत त्यांनी पक्षाचे काम सामान्यांपासून उच्चवर्गीय लोकांपर्यंत विकासाच्या गती निर्माण केलेल्या स्वर्गीय अजितदादा पवार यांचे योगदान मतदारांना पटवून दिले आहे. प्रमोद हिंदूराव यांना ग्रामीण शहरी भागातून सामाजिक, राजकीय, प्रशासकीय असलेला दांडगा अनुभव, तसेच त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, सिडको आणि राज्य मंत्रिमंडळासोबत केलेल्या कामांचा फायदा खासदार पार्थ पवार यांना होईल, असे राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. मुरबाडची शान, महाराष्ट्राचा बहुमान आणि राष्ट्रवादीशी इमान राखून अजित पवार कुटुंबियांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर सहभाग लाभल्याने ग्रामीण भागाच्या विकासात भर पडणार आहे. नामदेव शेलार, युवा महाराष्ट्र, मुंबई.